मिसळ, भजी आणि वडापाव हे बघून तुम्हाला वाटलं असेल की मी कुठल्या तरी महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये बसलोय, पण मी महाराष्ट्रात नाहीये. मी भारताच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आहे. म्हणजे कुठे माहितीये का? लडाखला आहे गाईज, लडाखला. खरं नाही वाटत आहे? खिडकीच्या बाहेर बघा. बसला विश्वास? अहो, खूप लोकांचा विश्वास बसत नाहीये, कारण लडाखमध्ये एवढ्या उंचीवरती महाराष्ट्राच्या एवढ्या अमेझिंग डिशेस कशा कोणी आणल्या यासाठीचा आजचा एपिसोड आहे. आणि ही आहे ग्रीष्मा आणि हा आहे कौस्तुभ, आणि या दोघांनी इथे चालू केली आहे मराठमोळी महाराष्ट्राची शान खानावळ. आणि तुम्ही म्हणाल खानावळ म्हणतो आम्ही, तू भजी आणि वडापाव हे का दाखवतोय? तर येस, खानावळ आहे तर थाळी पण आहे ना गाईज. व्हेज थाळी पण आहे आणि नॉनव्हेज थाळी पण आहे. आणि हे सगळं बघून माझ्या पोटात भूक पण वाढलेली आहे. आणि म्हणूनच मी एकटा आज खाणार नाहीये, तर आज अल्पा पण आहे. की हे आग्रहाचं निमंत्रणचा एपिसोड आहे. आणि यामध्ये आम्ही काय करतो, तर आम्हाला एखादे रेस्टॉरंट जे असतात ते आम्हाला इन्व्हाइट करतात, आम्ही तिकडे जातो, ते आम्हाला प्रोडक्शनची कॉस्ट पे करतात, ते आम्हाला स्वतःहून सांगतात की हे करा आणि ते करा. आणि हे सगळं केलं तरी पण आम्ही काही ह्यांच्यासाठी खोटं बोलत नाही आहोत. आमचा रिव्ह्यू हा रिव्ह्यू ऑनेस्टच असणार आहे आणि आम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू देतो, म्हणूनच या लोकांनी आम्हाला इथे बोलवलं आहे. बरोबर? तर काय कशाने सुरू करू? मी पहिली तर भजी ना. भजी का दिसते बघ ना यार. कोण कोण म्हणेल की ही भजी लेह मधली भजी आहे? ही सिंहगडच्या खाली मिळणारी भजी आहे. ह्याला माहितीये ना, सांगली कोल्हापूर साईडला एक नाव आहे खेकडा भजी. खेकडा भजी, येस. एक तर म्हणजे काय हे तेल पण नाही दिसत का कुठे जास्त असतं भजीला? आणि तुम्ही तेल बी कुठून सोर्स करता मग? सगळं घेऊन येता? अच्छा. ही लाल चटणी पण कसली आहे? ऑथेंटिक आहे ही? काय विकत आणता कुठून? ही सगळं इथे बनतं. पाव सोडले तर बाकी सगळं आपल्याकडे आपल्या किचन मध्ये बनतं. वाव, भजी मस्त चटणी लावलेली आहे मी. माझा आवाज येतो, रेकॉर्ड होतोय. ही भजी आहे ना, ASMR भजी, ASMR. ओके, म्हणजे मला माहिती आहे. ASMR हा प्रकार आहे ज्यातनं खातो ना आपण, त्याचा आवाज येतो ना, आवाज त्यातनं लोकांना असं ऑर्गॅनिक वाटतं की अरे अरे काय काय भजी आहे ही. ती भजी काय चव आहे याची यार. वाव. अल्पा प्लीज ट्राय. एक प्लीज तुम्ही पण घ्या. आणि ही जी चटणी आहे ना, त्यात लसूण आणि जो मसाला आहे ना थोडा परफेक्ट लागतोय ना. आणि परत हे कांदा भजीचं जे कांदा आणि सगळं हा जो मसाला बनलाय ना, आणि बघा ना मी एवढं उघडतोय त्याच्यात कुठे तेल नाही असं बाहेर येतं. सुपर्ब. मी सांगतो ही भजी आहे ना, ही भजी अमेझिंग आहे. अरे यार हे काय हा प्रकार आहे यार. एक तर ना आपण काय म्हणतो की पावसाळ्यात भजी खायला मजा येते, पण कधीतरी लेह मधल्या थंडीमध्ये भजी खाऊन बघा, वेगळीच मजा आहे. सो हा तर मस्ट आयटम आहे. जर तुम्ही खानावळला आलात तर तुम्हाला ही भजी तर मागवायचीच आहे. तुम्ही माझं नाव काढाल, कमेंट करून सांगा जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम इकडे याल ना आणि खाल ना भजी की अमेय तू बरोबर बोललेलास, भजी अमेझिंग आहे. मला सांगा हे काय आहे? म्हणजे लडाखमध्ये अशा गोष्टी माझ्यासमोर कशा काही आल्या आहेत? या कोणाच्या डोक्यात ही कल्पना आली की इथे आलं पाहिजे? कौस्तुभने आणि मी 8 वर्षांआधी इथे आधी हॉस्टेल चालू केलं, बॅकपॅकर्स हॉस्टेल. अच्छा. मग हॉटेल चालू केल्यावरती तिथे बाकीचे लोक येऊन म्हणायला लागले की आम्हाला जेवण पण मिळेल, आपल्याला ह्या जेवणाशिवाय चालत. बरोबर. आपण नेहमी पराठे आणि पनीर नाही खाऊ शकत, प्लीज. आपल्याला हेच जेवण लागतं. आम्ही बनवतच होतो, मग आम्ही त्यांना पण द्यायला लागलो. त्याच्यातून हळूहळू ही ऍक्च्युली खानावळची सुरुवात झाली. लोकांनी आग्रह केला म्हणून आम्ही खानावळ सुरू केली. ओ, म्हणजे पब्लिक डिमांड वरती चालू झालेली गोष्ट आहे. हे सगळ्याचे कोणी शोधून काढल्यात रेसिपी सगळ्या? सो मास्टर शेफ माझी बायको ग्रीष्मा आहे. मी ह्याचा फूड टेस्टर आहे. सो माझ्याकडून टेस्ट झाल्याशिवाय कुठलीच गोष्ट खानावळीमध्ये विकली जात नाही. पण सुपर्ब आहे. म्हणजे मी खरंच सांगतोय, मला या गोष्टीचं खरंच कौतुक आहे की मला लेहमध्ये मराठी माणसं काहीतरी मराठी फूड आणून समोर आणतायत, आणि ते पण एवढं. आता मी खाऊन सांगेन ते कसं लागतंय मला. ते हे इथे तर काहीच मिळत नाही या गोष्टी. म्हणजे आय एम स्टार्टिंग विथ दिस पाव. ओके, हा पाव त्या मार्केटमध्ये कुठेच नाही मिळत. मग हे पाव किंवा मग बाकीच्या या भाज्या, मग हे तुझं पिठलं बिटलं, या सगळं आयटम तुम्ही कसे काय आणले इथे? सो मी पावाची गोष्ट सांगेन. सो हा जो पाव आहे, लडाखमध्ये पाव नव्हता. लडाखमध्ये पाव बनवण्याचं श्रेय तसं बघायला गेलं तर आम्हाला जाऊ शकतं. मतलब पहिला पाव आपने रखा. येस. सो मी हा पाव बनवण्यासाठी इथल्या ज्या काही बेकरीज होत्या तिथे जाऊन खूप फिरलो की बाबा हे पाव बनवता येईल का.
तर मला बऱ्याच लोकांनी नाही सांगितलं. मला लोकांनी सांगितलं की तुम्ही बर्गर बन घ्या, तो इथे बनतोय. पण पाव हा प्रकार आम्हाला माहिती नाहीये. सो हा पाव बनवण्यासाठी मी मुंबईवरून पाव मागवले. अच्छा. जी कुठली बॅच आमची येत होती किंवा मित्र येत होते त्यांच्यासोबत मी पावाच्या लाद्या मागवायचो. अच्छा. आणि त्या लाद्या आल्या आल्या मी घेऊन त्या बेकरीमध्ये जायचो आणि त्याला सांगायचो की बाबा हे असं काहीतरी बनवलं पाहिजे. सो त्याच्या ट्रायल अँड एरर करून 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 फायनली हा पाव बनलाय. आणि मग बाकीच्या सगळे हे भाज्या बिज्या कशा काय आल्या? भाज्यांचा पण सांगेन की कडधान्य इथे मिळतात, पण जी महाराष्ट्रात मिळतात कडधान्य इथे नाही मिळत. सो ज्या गोष्टी आम्हाला इथे द्यायच्या आहेत खानावळीमध्ये त्या बऱ्यापैकी गोष्टी आम्ही महाराष्ट्रातनं वरती येताना घेऊन येतो सोबत. सो तुला तर माहिती आहे आम्ही रोड ट्रिप करत येतो. सो आमच्या गाडीच्या, तुम्ही जो एपिसोड बघितला जी गाडी बघितलं तुम्ही, कसली गाडी आहे यांची, तर गाडीत भरून घेऊन येतं सामान. सो आमची डिक्की ही ऑलमोस्ट अर्धी आमचं खानावळीचं सामान असतं. मी भजी अल्पाला पास करतो आणि मी आता वडापाववरती जातो. वडापावचा मेन हा वडा जो आहे ना, तर शेप एवढा परफेक्ट आहे आणि मेन तुझा फ्राईंग स्टाईल एवढी मस्त ना की तेवढं ऑइली ना होते. तो त्याच्या आत बघाल तर तुम्हाला प्रॉपर भाजी, ह्याच्यामध्ये एकदम गार्लिकचा अरोमा मस्त आहे. एकदम पहिला मला जो अरोमा येतो तो गार्लिकचा अरोमा येतो, एकदम छान. लडाखमध्ये वडापाव अनबिलिव्हेबल. आणि काय वडा आहे. मी हा नुसता वडा खातोय, मग वडापाव नंतर खाऊया. ही जी चटणी आणि हा वडापाव खाल्ला नाही तुम्ही डोळे बंद केलेत ना, तुम्हाला वाटेल तुम्ही कुठेतरी मुंबईत बसून खाताय. आता आपण वडापाव बनवूया आपला. मस्त चटणी टाकूया. आणि ही चटणी धमाल. मला विश्वास नाही होते की मी लडाखमध्ये बसून वडापाव खातोय. मला काय वाटतं माहिती आहे, हा पावला जाडा आहे ना, तर मला पावामुळे चव कमी होईल, पण हा पाव कॉम्प्लिमेंट करतोय या वड्याला. म्हणजे हा जो हा पाव पण आहे ना, हा गोडूस पाव नाही आहे. चहा पाहिजे जरा. आम्ही लंच करायला आलो तर मी चहा नाही पिणार मी. हा वडापाव पण ना, म्हणजे वडापाव ओव्हरऑल अमेझिंग आहे. महाराष्ट्राची शान. म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जर कुठल्या गोष्टीसोबत मोठं भांडण असेल तर ते म्हणजे कुठली मिसळ चांगली, हे खरं आहे. की पुण्याची चांगली का नाशिकची चांगली, कोल्हापूरची चांगली, मुंबईची चांगली. हा, तर मला सांगा ही कुठली मिसळ? ही पुण्याची आहे, मुंबईची आहे, कोल्हापूरची आहे, नाशिकची आहे? इथे माझं थोडंसं वर्चस्व आहे कारण मी सांगलीची आहे, त्यामुळे कोल्हापुरी आहे. काय बोलणार? म्हणेन ही लडाखची तर्रीवाली मिसळ आहे. सो आपण लडाखची मिसळ खाऊन बघूया गाईज. तुला दाखवतो ऐवज काय काय आतमध्ये टाकलं यांनी. एका चमच्यामध्ये काय भरलेल्या गोष्टी बघ. मूग आहे, मटकी आहे, फरसाण आहे, बटाटा पण दिसतोय मला आणि तर्री. काय ज्युसी आहे. ओ वाव. मला वाटतं आतापर्यंत वडापाव आणि भजी खाऊन खुश झालोय, पण ही मिसळ अफलातून आहे. आणि मला आवडलं का तुमचं हे जे सगळे हे पण आहेत ना, ह्याची भांडी पण जी आहेत ना, ताटं वाट्या, लडाखच्या वाटत नाही काय पण इकडचं. स्पेशली हे ठोक्याची भांडी बनवून घेतलेली. तो फील द्यायला की तुम्ही जी स्टाईल पण केली आहे, पताके लावले आहेत, नंतर तिकडे वारली पेंटिंग केलेलं आहे, अजून काय काय तुम्ही बैठका पण छान केल्या. तसा फील येतो की पॉझिटिव्ह वाईब आहे आणि लोकांना असं म्हणजे एकत्र बसून पंगत कशी असते, तो पंगतवाला फील आहे इथे आल्यावरती. म्हणजे तुम्ही तो पण कॉन्शियस ठेवलात की ते महाराष्ट्र दिसला पाहिजे याच्यातनं पण. जरी कोल्हापुरी म्हणतात तेवढं तिखट नाही आहे, एवढी तिखट नाही. काही लोक शिवाय घालतील, पण बेडेकसारखी पण नाही आहे. मग त्याच्या जराशा वरती आहे तिखट मध्ये. पाव तर कसला द्यायचा, काय म्हणतात ना, त्याचं टेक्स्चरच्या पावाचं क्रिएट झालंय. टू गुड अल्पा. मिसळ पण ना अमेझिंग आहे. कॅमेरामॅनने भजी चोरलेली आहे. हा दाखव, मस्त लाईट मस्त पडली अल्पावर कर. मला सगळं एकदम ऐवज भरलेलं आहे याच्यामध्ये. मला दुसरी पण घ्यायची गरज आहे. वाटते की नाही फूड ब्लॉगरची बायको आता ही. काही नाही. सो आता मी खिमा खाणार होतो, पण मला असं कळलं की खिमापेक्षा पहिली व्हेज थाळी खाऊन घेऊया, कारण सगळं व्हेज खातोय. तर एक खतरनाक गोष्ट दिसली मला, तो म्हणजे ठेचा आणि हा गुलाबजाम. हा गुलाबजाम तुम्ही बनवलाय की रेडीमेड आणलाय? अच्छा, पण इथे बनतो तो म्हणजे? बनतो. हो. आणि ही ठेचा आपण इथे ऑनेस्टी आहे ती इम्पॉर्टंट आहे सर्वात. माझी आई ना वेडी होईल, तिला पिठलं एवढं आवडतं ना गोष्टी. का मस्त टेक्स्चर आहे यार याचं. मिरची वर दिसली पहिली आली आहे हात.
हा काय रोमा यार, काय पिठलं बनवलंय. म्हणजे ना मी बरं दाखवतो, लोकांना आवडत नाही म्हणून दाखवतो बोटावरती घेऊन. मी अजून एक घास करतो याचा. एक घास ठेच्याबरोबर खाऊन घे. ही आणि ठेचा मिक्स. येस. हा ठेचा यार खतरनाक अल्पा. पिठलं माझ्यासाठी हे अमेझिंग आहे. तुम्ही आलात तर ही व्हेज थाळी तर प्लीज मागवा, जर तुम्हाला व्हेज खायचं असेल तर. परफेक्ट चव अल्पा. हो, मी थांबली आहे, तू कधी माझ्याकडे पास करतोय. ह्याचा रिव्ह्यू तू दे. चल चल घे मस्त शिजली आहे ना. आणि इव्हन तो तसेच ग्रेव्ही पण बनली आहे ना, ती ग्रेव्ही एवढी हा खूपच छान. आणि मी ॲज आय सेड अर्लियर ऑल्सो, मी जेव्हा आलेली होती लास्ट टाइम पण घरातला, आणि थोड्या दिवसांच्या नंतर आपल्याला घराची चव लागतेच लागते. बरोबर. जरा होमसिक होतो आपण इथे. हो हो हो. कारण की तुम्ही किती वेळा मोमोज खाणार आहे, किती वेळा तुप्पा खाणार आहे, तर दिस म्हणजे असं वाटतं की आपण आपला स्वतःच्या घरात बसून हे लद्दाखसारख्या जागेवर असं जेवण भेटणं खरंच म्हणजे याला सौभाग्य म्हणतात. आणि त्याला चवेचा तर म्हणजे काही मॅचच नाही आहे. आणि म्हणूनच मला वाटतं तुमच्या आता मी बघतो ना की मी जे पण लडाखमध्ये आपल्याला महाराष्ट्रीयन कोण भेटतं त्यांच्या तोंडामध्ये एक गोष्ट असते की आम्ही खानावळला जेवून आलेलो. सो त्यामुळे त्या लोकांची तर म्हणजे मी असं बघितलं की विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट पण लोकांना माहिती आहे की खानावळमध्ये चांगल्या गोष्टी मिळत आहेत. पण वीणावळने आम्हाला इकडे आणलं आणि म्हटलं तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. आम्हाला तुमच्याकडचे ड्राय स्नॅक्स पण मिळाले, ते पण अप्रतिम होते. आणि आत्ताचं हे जेवण खरंच सांगते 6 दिवसांनी असं वाटलं आपण आपल्या घरी आलो. मी पहिला इन्फ्लुएन्सर असेल ज्या त्याने ॲक्च्युली इन्व्हाइट केलं इथे की तुम्ही ट्राय करायला या. कारण त्यांना ॲक्च्युली गरज पण नव्हती. पण हा जो माणूस आहे ना कौस्तुभ, आज सांगतो तुम्हाला काय गंमत आहे. मी ज्या शाळेत शिकलोय बालमोहन विद्या मंदिर, त्यातले आम्ही वर्गमित्र आहोत. वर्गमित्र नाही, बेंचवरती सलग एका बेंचवरती बसायचो आम्ही. त्यामुळे मला अभिमान पण या गोष्टीचा एवढा आहे ना की माझ्या ज्याला मित्राने लडाखमध्ये येऊन असं काहीतरी करतोय आणि किल करतोय भाई तो त्या गोष्टींमध्ये. पण इथे मला स्वतःला अभिमान वाटतो की मला माहिती की हे बाप आहे. सो त्यामुळे मला काय जास्त बोलायची गरज नाही आहे. मला फक्त ते खायचं आणि सांगायचं की चांगलं की नाही चांगलं आहे. तर त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. सो अल्पा तू व्हेज खा. आणि आता मला इथे मगापासनं की ही जी गोष्ट आहे ना खिमा, ही मी कुठेही असेन जगामध्ये आणि मला पहिला कोणी खिमा ऑफर केला तर मी तो पहिला खिमाच खाणार आहे. आणि यांच्याकडे गंमत अशी आहे ना, यांच्याकडे चिकन खिमा पण आहे आणि यांच्याकडे मटन खिमा पण आहे. खिमा म्हणजे धमाल. आणि मुंबईत एवढे अमेझिंग खिमा मिळतात ना, तुला खाल्ले असेल तू नक्कीच. सगळं खाऊन सोडून दिलं. हो. मग आम्ही लालबाग परेलचे दोघं आहोत. मी परेलचा, लालबागचा आहे. आणि लालबाग परेलमध्ये श्री दत्त बोर्डिंग किंवा आपले ते काही खानावळी तिकडचे आहेत, खूप सुंदर आहेत. खूप त्याचे खिमे म्हणजे लाजवाब खिमा. वजरी बिजरी काय आयटम मिळायचे यार ते. अरे सो लडाखमध्ये तसा खिमा मिळतो का मला बघायचं आहे. सुई देऊ शकत नाही. काय किमा आहे यार. कसं तू मटन नाही खात येडा आहेस तू यार. काय किमा बनवला यार हा. ही कोणाची चव आहे. कोणाला ही माहिती आहे ही चव. हिला माहिती आहे की खिमा कसा असतो. ऑलिम्पियाचा खिमा आहे ना, हा त्या खिमाला टक्कर आहे भाई. आता मग हे मटन कुठलं इकडचंच आहे. नाही, मटण इथे नाही मिळत. मग सो खिमा दोन्ही पण चिकन आणि मटण हे आपल्याकडे दिल्लीतून येतात. ओ, ते रोजचे फ्लाईट मधून फ्रोझन येतात. पण अजिबात असं वाटत नाही मटण. मेन प्रॉब्लेम आहे काय आहे ना, लडाख ही अशी जागा आहे ना, इथे ऑलमोस्ट प्युअर व्हेजिटेरियन लोक आहेत मोस्टली ना. म्हणजे नॉनव्हेज कमी खाल्लं. हा, नॉनव्हेज कमी खाल्लं जातं ना. त्यामुळे असं तुम्हाला रस्ते हे नॉनव्हेजचे स्टॉल दिसणार नाहीत कुठले जास्त. पण हा खिमा जरी फ्रोझन तुम्ही म्हणताय, तुम्ही सांगितलं तरी कळलं मला. म्हटलं नाही तर इकडचा कुठला तरी मटण घेतलंय. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर नुसतं ना, म्हणजे आता हे खाणार आपण महाराष्ट्रीयन लोकांना अट्रॅक्ट म्हणजे त्यांच्यासाठी करतोय की त्या लोकांना आपल्याला जेवण मिळालं पाहिजे. पण जर तुम्ही नुसतं लिहिलात ना बाहेर खिमा मिळतो इकडे, तर मला भारतातील लोक खायला येतील. आपल्याकडे ऍक्च्युली ना आर्मीचे खूप ऑफिसर्स खिमापाव खाण्यासाठी येतात. हो, वीकेंड्सना सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी असते, तेव्हा खूप आर्मीचे ऑफिसर फक्त खिमापाव खायला. मला वाटतं मी अजून 2-3 दिवस इकडे आहे
तर मला दर दुपारी खिमा लागेलच. येस नक्की. हो, आणि डोंट मटन खिमा भाई, हे मी खिमाचा फॅन झालो मी. हा खिमा अमेझिंग आहे, अमेझिंग. सो चिकन खिमा ट्राय करूया. मेन मटन खिमा चिकन खिमाचा रंग पण मला किती वेगवेगळा आहे. हा कशामुळे वेगवेगळा असतो? जनरली मटणाचा रंग काळा येतो, स्वतः येतो स्वतःहून मटणामुळे. येतो. ओके, मग याची चव वेगळी असणार. बघ तू. हा तूच सांग. वेगळी आहे का खिमा यार? पा वन बाईट प्लीज. चिकन खिमा खूप अप्रतिम आहे यार, आणि हा मला पावर खायला मजा येईल. हा 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 हा, दिस इज माय फेवरेट गोष्ट झाली इकडची आता. म्हणजे भजी वडापाव तर ठीक आहे, पण खिमा तर भाई जिंकलाय. सो आता मी खाणार आहे चिकन थाळी. सो मला हे जे चिकन आहे, हे चिकन मला मोर ऑफ अ ग्रिल चिकन टाईप वाटतंय, असं का दिसतंय लांबून तरी. नाही ग्रिल चिकन नाहीये, ते करी मध्येच शिजलेलं चिकन आहे. चिकन सगळं ऑरेंज कलरचा मी फर्स्ट टाइम बघतोय माझ्या आयुष्यात. ते परत कारण त्याला कलर नाही लावलाय, हा. तो जो कोल्हापुरी मसाल्याचा जो रंग येतो तो रंग. हो, आणि काय चिकनचा पीस आहे, एकदम भरलेला. ग्रेव्ही खाऊन बघायची. एक वेगळी गोष्ट माहिती काय आहे, की या सगळ्यात चवी आहेत ना, ही गावामधली चव आहे. आणि बघ ना, हे चिकन फ्रोझन असून पण केवढं सॉफ्ट आहे यार, मस्त. कधी कधी ना बॉयलर चिकन असतं ना, त्यात मसाले घुसतच नाहीत, ते नुसतं सुकं चिकन लागतं. पण यात प्रॉपर तुझं मॅरिनेट झालंय आजपर्यंत, पण असं रंग आणि छान त्याला मसाला घुसलेला आहे. जास्त तिखट नाही आहे, याची माइल्ड चव आहे एकदम. म्हणजे ते जसं म्हणतात ना, की या क्लायमेटला त्रास होऊ नये त्या सुटेबल ही चव आहे. पण एवढीच क्वांटिटी असते की मला दिली आहे मुद्दा म्हणून. नाही, ही थाळीची क्वांटिटी. एवढं चिकन थाळीची क्वांटिटी. केवढं चिकन यायला पाहिजे. आता सुका चिकन घेऊया आपण. आणि ना गंमत म्हणजे अशी आहे ना, की बिकॉज क्लायमेट थंड असल्यामुळे जेवण पटकन थंड होतंय, पण त्याच्या कुठे चवीवरती परिणाम नाही होतोय. मी असं सुकं चिकन खाल्लंच नाही कधी. ते काय प्रकार आहे हा? झटपट चिकन बनवून खायला आवडतं त्याची रेसिपी आहे. हो, आणि ही तो दही कांद्या बरोबर खाऊन बघ. काय खातो ना यार. एकदम गावठी स्टाईल चकणा. एक थोडासा घेतला आपण बाजूला, आणि थोडंसं हे परफेक्ट. आपण भातासोबत खाऊया. एक भातची म्हणजे एक हा वेगळाच भात दिसतो, असं लांबट. बासमती पण नाहीये, पण हा कोलम पण नाहीये. कोकणातला जो गावठी तांदूळ असतो हा, त्याच्या जवळ जाणारा भात आहे. पण मग इकडचा भात आहे, नेटिव्ह भात. हा जम्मूचा आहे. जम्मूतून जम्मूतून येतो. काय सुंदर आहे हा राईस. आणि मला मजा काय वाटते ना, की महाराष्ट्राच्या डिश बरोबर हा राईस जातोय. आणि वरण पण ट्राय करायचं ना मला. राईस बरोबर तर बाप लागतंय. चपातीपेक्षा मी प्रिफर करीन हा राईस बरोबर खायला. भात बरोबर हा ग्रेव्ही मागवा आणि चिकन का अमेझिंग कॉम्बो आहे. आता आपण वरण ट्राय करूया. बस 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 टाक टाक बस. फेवरेट गोष्ट. आणि काय पापड आहे हा? कुठला पापड आहे आपला? पापड आहे पण सॉफ्ट आहे. तांदळाचं आहे नाही. हा, हे आपल्या ह्याला मिळतं ना अल्पा, उडीपीमध्ये आपण राहतो ना खायला. मस्त पापडाबरोबर भात अमेझिंग. वरण पण छान आहे एकदम घरगुती. मेन खिमा ना, खिमा घरगुती नाही आहे, खिमा नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे जर आजच्या एपिसोडमध्ये मला जर कुठल्या गोष्टीला गोल्डन थम्स द्यायचं आहे तर तो खिमा आहे. खिमा गोल्डन थम्स आहे. आणि इवन हा पण भजी पण, कांदा भजी गोल्डन थम्सअप आहे. मिसळ मी अमेझिंग म्हणेन, मिसळ अमेझिंग आहे. पण ह्या दोन गोष्टी म्हणजे अल्पा मी का गोल्डन थम्सअप देतो माहिती आहे? इट इज नॉट अबाउट की इथे मिळतंय म्हणून मी देतोय, की हे कसं की अरे घरगुती जेवण मला लडाखमध्ये मिळतंय म्हणून ते मला असं आवडतं पण आहे. हे असं की लडाखमध्ये मिळो न मिळो तो खिमा भापच आहे. सो आता ऑलमोस्ट सगळं खाल्लेलं तुमच्याकडचं मी, आणि मला सगळ्या गोष्टी खूप आवडल्या आहेत. मी माझा रिव्ह्यू पण दिलेला आहे किंवा कुठले गोल्डन थम्सअप वाटले, बाकी कुठल्या अमेझिंग गोष्टी वाटल्या आहेत. आणि मला तुमचं दोघांचं अभिमान पण आहे आणि कौतुकही आहे की तुम्ही आपण मध्ये दरवी कुठल्या का राज्यात जातो, ओके, आणि आपल्या समजा महाराष्ट्रात आपण आहोत आणि आपण म्हणतो की साऊथ इंडियन फूड किंवा पंजाबी फूड
दिल्ली फूड महाराष्ट्रात मिळतं, आपल्याला वाटतं की अरे काय छान आहे, पण वेगळ्या राज्यात जेव्हा जातो तेव्हा असं कधी दिसत नाही आपल्याला की अरे महाराष्ट्रीयन फूड ही दिसत नाही गोष्ट आपल्याला. सो ही गोष्ट आम्ही जेव्हापासून रोड ट्रिप करतोय तेव्हापासून खटकणारी सगळ्यात पहिली गोष्ट होती. हा ना, कारण कुठेही गेलो तर आपला माणूस आपल्याला खायला देईल हे नाहीये. म्हणजे मी म्हणेन साऊथ इंडियन फूड खूप फेमस झालं, हो, नॉर्थ इंडियन फूड खूप फेमस झालं, हो, म्हणजे तसं सगळ्यात जास्त समृद्ध असलेलं आपलं महाराष्ट्रीयन फूड तितकं फेमस झालं नाहीये. ह्याचं दुःख आहे. पण आम्ही दोघे हा प्रयत्न करणार आहोत की ते तुम्हाला सगळीकडे मिळू शकेल. माझी खरंच तुम्हाला ही काय म्हणतात ना मनोकामना आहे की तुम्ही प्रत्येक, आता जसं हे लडाखमध्ये झालंय तसं अजून पुढे जम्मू काश्मीरमध्ये करा किंवा पुढे जाऊन अजून तुमच्या कुठेही पंजाबमध्ये जाऊन करा, तिथे आपल्या खानावळी आल्या पाहिजेत. सो आता या दोघांनी प्लीज हा प्रयत्न चालू केलेला आहे, तर ही आपली जबाबदारी बनते की जर आपण कुठे फिरायला चाललोत आणि असं लडाखसारख्या ठिकाणाचं खानावळ सारखी गोष्ट आहे तर आपल्या प्रत्येक महाराष्ट्राची ही ड्युटी बनते, मला तर वाटतं की जाऊन त्या माणसांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना अजून भरभरून प्रेम दिलं पाहिजे. सो थँक्यू सो मच, तुम्ही मला आग्र्याचं निमंत्रण दिलं आणि मला इथे जेवायला बोलवलं आणि नॉट जस्ट हे जेवण पण तुम्ही, मी लडाखला आल्यापासून माझी काळजी घेतली आहे आणि जे फिरवलं ते खरंच म्हणजे अल्पा आपण काय बोलू शकत नाही अशी त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट दिली आहे. सो आम्ही याची लिंक दिलेली आहे, ह्यांच्या जे पण रोवर्स डेन म्हणून कंपनी आहे त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे दिलेले आहेत. तुम्हाला जर कधी लडाखची ट्रिप प्लॅन करायची आहे आणि जर लडाखला आलात आणि समजा यांच्याकडे प्लॅन नाही केलेत पण दुसऱ्याकडून गोष्टीवर आला असाल, पण इथे खानावळीला येणं हे मस्ट आहे. ऑल दॅट सेड, नाव ही गोष्ट मला बोलायची आहे की भाटुपाला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला तर लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्राची खानावळ ही जगभरात पोचवा. थँक्यू सो मच.